खानापूर तालुक्यातील घाणवड येथील माजी उपसरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण यांचा गळा चिरून निर्घुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे। गारडी नेवरी रस्त्यावर दिवसाढवळ्या हा थरारक प्रसंग घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। हल्लेखोराने निर्घुण खून केल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केलं। दरम्यान घटनेची माहिती मिळताच विटा पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने तातडीने धाव घेतली। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे। बापूराव देवाप्पा चव्हाण हे घाणवड गावचे माजी उपसरपंच आहेत। तसेच त्यांचं विटा येथे सोनारसिद्ध ज्वेलर्स या नावाने ज्वेलरीचं दुकान आहे। आज गुरुवारी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या बुलेट गाडीवरून नेवरी रस्त्यावरील पोल्ट्री शेडकडे निघाले होते। यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी गारडी गावालगत असलेल्या या रस्त्यावर अडवून त्यांचा निर्घुणपणे गळा चिरून खून केला। खुनानंतर बापूराव चव्हाण हे रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात पडताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं। ही घटना रस्त्यावरून येणाऱ्यांनी पाहिली असता याबाबतची माहिती विटा पोलिसांना देण्यात आली। तात्काळ या ठिकाणी विभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं। त्यांनी संबंधित झालेल्या घटनेचा पंचनामा केला आणि हा खून कोणी केला याबाबत पोलीस तपास घेत आहेत। मात्र दिवसाढवळ्या खुनाचा प्रकार घडल्याने खानापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही शपथ घेतली आहे। या शपथविधी सोहळ्यानंतर सांगलीत भाजप कार्यालयासमोर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। विश्रामबाग येथील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर प्रचंड संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। त्यांनी शपथविधी सोहळा सुरू होताच फटाक्यांची आतिषबाजी सुरू केली, घोषणाबाजी केली आणि पेढ्यांचं वाटप केलं। प्रचंड उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यानंतर सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या। भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम अशाही घोषणा देण्यात आल्या। नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी प्रकाश बिरजे, विश्वजित पाटील, रामकृष्ण चितळे, केदार खाडीलकर, सुनील भोसले, रवींद्र बाबर, प्रीती काळे, शैलजा पंडित, किरण सरजे, चेतन माडगुळकर, जमीर कुरणे, सुभाष पाटील आदी जण उपस्थित होते। शपथविधी सोहळ्यानंतर आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रगतीपथावर असलेल्या राज्याला समृद्ध बनवतील, सुखी करतील। शेती, नागरी विकास, उद्योगधंदे, रोजगार निर्मितीसह सर्व समाजाचे कल्याण करण्यासाठी ते समर्थपणे काम करतील। देवेंद्रजी यांच्याकडे राजकीय आणि प्रशासकीय कौशल्य आहे, सर्वोच्च पदाचा दीर्घकाळ अनुभव आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य त्यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक प्रगती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारताने तातडीने हस्तक्षेप करावा, स्वामी चिन्मय कृष्णदास यांची सुटकेसाठी प्रयत्न करावेत या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने सांगलीत धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी बांगलादेशाच्या झेंड्याची होळी करून बांगलादेश विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। महापालिकेच्या शाळा नंबर 1 समोरील चौकात हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात इस्कॉनचे सांगली जिल्हा प्रमुख स्वामी वच्छा अवतारदास यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचार आणि हिंसाचार थांबवण्यासाठी भारताने हस्तक्षेप करावा, बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख पुजारी चिन्मय कृष्णदास यांची सुटका करण्यासाठी तातडीने भारताने हस्तक्षेप करावा अशा मागण्या करण्यात आल्या। नितीन शिंदे म्हणाले, बांगलादेशात गेल्या 4 महिन्यांपासून हिंदूंवर अत्याचार, मंदिरांवर हल्ले होत आहेत। सरकारने हिंदूंच्या संरक्षणासाठी वेळप्रसंगी भारताचं सैन्यदल बांगलादेशात घुसवून हिंदूंचं संरक्षण करावं। श्रीकांत शिंदे म्हणाले, भारताने अन्नधान्य, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची निर्यात रोखून त्यांचं अन्न पाणी बंद करावं। मनोज साळुंखे यांनी बांगलादेशातील सर्व हिंदूंना भारतात आणावं असं मत व्यक्त केलं। यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, बाळासाहेब मोहिते, बाळासाहेब बेलवलकर, अजय वाले, प्रकाश चव्हाण, राजू रसाळ, सचिन देसाई, रावसाहेब माळी, राजेंद्र पाटील, अविनाश तारळीकर, सचिन काटकर, कमलाकर छत्रे, माधवी देशमुख, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, सोमनाथ गोटखिंडे, राजू मद्रासी, विकास आवळे, व्यंकटेश काबरा, योगेश देसाई, विजय शेटके आदी जण सहभागी झाले। हरिपूर रोडवरील गुळवणी मठाजवळ झालेल्या मजुराच्या खून प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी गुन्ह्याचा 12 तासात छडा लावून 3घांना अटक केली आहे। मोटरसायकलला कट मारल्याच्या वादातून हा खून झाल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय। अरमान जावेद शेख, अथर्व नरेंद्र गायकवाड आणि सौरभ अशोक यादव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। मृत सूरज सिद्धनाथ हा सकाळी अंकली येथील वीट भट्टीवर आणि सायंकाळी हरिपूर येथे असणाऱ्या हॉटेल संगम येथे वेटरचं काम करायचा। सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सूरज हा नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये कामाला गेला होता। मध्यरात्री 11:15 ते 12:15च्या सुमारास सूरज हा त्याची दुचाकीवरून घराकडे येत होता। त्यावेळी काही संशयित त्याच रस्त्यावरून हरिपूरकडून सांगलीकडे
दुचाकीवरून येत होते. त्यावेळी सूरज आणि संशयित यांच्यात गाडी आडवी मारल्याच्या क्षुल्लक कारणातून वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी त्याच्या गळ्यावर, छातीवर, पोटावर, पाठीवर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने तपास सुरू केला. यावेळी खून करणारे संशयित हे हरिपूर येथील कोथळी पुलाजवळ थांबल्याची माहिती मिळाली. यावेळी पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पाटणे प्लॉट येथील स्वप्नील खांडेकर याचा वाद झाला होता. खांडेकर हा पुण्यात शिक्षणासाठी गेला होता. तो आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर संशयित हे खांडेकर याला मारण्यासाठी जात होते. यावेळी सूरज सिद्धनाथ याच्याशी मोटारसायकलला कट मारल्यावरून वाद झाला. यातून कोयता आणि चाकूने वार करून निर्घृण खून केल्याचं कबूल केलं. आजचं राजकारण पाहता लोकांची डोकीच चालत नाहीत आणि आपलंही डोकं ठिकाणावर नाही. त्यामुळे आपण त्यांना पाहतोय आणि प्रमाण मानतो असं आजचं राजकारण बघताना जाणवते आहे. आजचे राजकीय वातावरण हे हास्यास्पद झालंय. यासाठी या मातीतून लोक पुढे येऊन पुन्हा एकदा प्रतिसरकार स्थापन करण्याची गरज आहे असे प्रतिपादन परखड विचारवंत डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी केलंय. कुंडल येथे क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड यांच्या 102व्या जयंतीनिमित्त क्रांती अग्रणी पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्यांना मिळालेल्या पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या पुरस्काराचं स्वरूप 1 लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे होते. डॉक्टर नेमाडे म्हणाले, आजचं सुरू असलेलं राजकारण हे जातीवर चाललं आहे. त्यामुळे जात निर्मूलनाची भाषा करण्याऐवजी जातीभेद नष्ट करण्यासाठी संविधानातच व्यवस्था केली पाहिजे. जाती निर्मूलन करण्याच्या भानगडीपेक्षा जातीभेद नष्ट करून जाती टिकवण्यासाठी नवा पर्याय शोधला पाहिजे. तोपर्यंत जात ही राहणारच आहे. त्यामुळे जाती निर्मूलनाची बकवास बंद केली पाहिजे. कारण जात ही जात नाही, उलट वाढत आहे असं मत भालचंद्र नेमाडे यांनी मांडले. भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. जगात सर्वात जास्त घटस्फोट हे पश्चात संस्कृतीत आहेत, पण भारतीय संस्कृतीतील विवाह संस्था आजही अबाधित आहे. जाती व्यवस्था लोकांच्यात खोलवर गेली आहे की आजवर कित्येकांनी बक्कळ लिहिलं, पण ती आहे तशीच आहे. आजही जातीय राजकारण केलं जाते. जातीभेद नष्ट करण्यासाठी संशोधन झालं पाहिजे. त्यासाठी जाती निर्मूलन सारखी संकल्पना बंद होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. मुंबई येथे आझाद मैदानावर भाजपा महायुती सरकारच्या नवीन सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शपथ घेताच भाजपा महायुती पदाधिकाऱ्यांच्याकडून तासगाव शहरात स्टँड चौक येथे फटाके फोडून आणि साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. भाजपा महायुतीला भरघोस यश मिळाले. भाजपाच्या नेतृत्वात नवीन महायुती सरकार सत्तेवर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथविधीची घोषणा होताच तासगाव शहरात भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. यावेळी जनतेत साखर वाटप करण्यात आली. यावेळी महेश पाटील, रवींद्र साळुंखे, संजय चव्हाण, संदेश भंडारे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रवादी गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. देश आणि राज्यात भारताने सत्ता मिळवली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकांसह नगरपंचायत या निवडणुका ताकदीने जिंकू असा विश्वास भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केलाय. खरे सांस्कृतिक भवन येथे भारतीय जनता पार्टी सांगली ग्रामीण जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 8 विधानसभापैकी भाजपच्या वाट्याला 5 विधानसभा जागा आल्या होत्या. त्यापैकी 4 विधानसभेमध्ये विजय संपादन करून भाजप विजयी झालाय. त्याबद्दल सर्व विजयी आमदार, जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते यांच्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीत करण्यात आलाय. जिल्हाध्यक्ष शिंदे म्हैसाळकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगलं यश मिळाले. येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील. पक्ष आणखी बळकट करण्यासाठी बांधणी केली जाईल. भाजप सदस्य संख्या वाढली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजपच्या वतीने सभासद नोंदणी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी. तसेच कार्यकर्त्यांना आगामी भाजपा सदस्य नोंदणी कार्यक्रमाबद्दल तसेच भाजपाची ध्येय धोरणे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करावे. महापालिकेने राज्य शासनाकडे सादर केलेल्या शेरी नाला आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहे. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली. राष्ट्रीय हरित लवाद अंतर्गत सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कालबद्ध कृती आराखड्याचा प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय नियंत्रण समिती गठीत केली आहे. त्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राजा दयानिधी, आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव
साबळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी व्ही किल्लेदार उपस्थित होते. राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुद्देनिहाय घनकचरा प्रकल्पाबाबत आढावा घेण्यात आलाय. 11 मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. जुन्या संकलित कचऱ्यावर कशा प्रकारे प्रक्रिया करण्यात येते, तसेच दैनंदिन गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता कोणत्या यंत्रसामुग्री आहेत याबद्दल सविस्तर माहिती विभागीय आयुक्तांनी घेतली. कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबाबत त्यांनी सक्त सूचना दिल्या. घरातून गोळा होणारा कचरा हा 100% वर्गीकरण करूनच घेण्याबाबत महापालिकेने दक्षता घ्यावी असं सुचवलं. बांधकामाच्या राडारोडाबाबत केलेल्या प्रस्तावाची माहिती उपायुक्त साबळे यांनी दिली आहे. शहरात रस्त्यालगतचा कचरा वेळोवेळी उचलणे, बाजारपेठेचा कचरा, व्यापारी पेठेतील कचऱ्याचं दररोज संकलन करण्याची सूचना त्यांनी दिली.